सो या लेक्चर मध्ये आपण स्टार्ट करतोय फुरियर सिरीजच्या टाइप नंबर 3 चे पुढचे क्वेश्चन. फाइंड द फुरियर सिरीज फॉर फंक्शन आहे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर आणि रेंज आहे -पाय टू पाय. सो तुम्हाला ही रेंज बघूनच कळणार आहे की हा टाइप 3 चा क्वेश्चन आहे. सो टाइप 3 च्या क्वेश्चन मध्ये आपण आधी फॉर्म्युला लिहून घेऊया. एफ ऑफ एक्स चा फॉर्म्युला आहे ए नॉट बाय 2 प्लस समेशन मध्ये an cos nx प्लस bn sin nx, जे की आपल्याला आता a नॉट an आणि bn च्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे. रेंज -पाय टू पाय असल्यामुळे आपल्याला इव्हन आणि ऑड चेक करायचे. फंक्शन आहे आपलं एक्स स्क्वेअर. मग आपण जिथे जिथे एक्स तिथे तिथे काय पुट करतो -x. समजा मी या एक्सच्या जागेवर -x पुट केला, स्क्वेअर तसाच राहणार. स्क्वेअरला हात लावायचा नाही आपल्याला. आपल्याला कोणाच्या जागेवर काय पुट करायचं आहे, एक्सच्या जागेवर -x. मग -x पुट केल्यानंतर व्हॉट इज -x स्क्वेअर? नेगेटिव्हचा स्क्वेअर पॉझिटिव्ह असतो आणि पॉझिटिव्हचा स्क्वेअर पण पॉझिटिव्ह असतो. सो हे होईल एक्स स्क्वेअर. थोडक्यात क्वेश्चन आणि आपला आत्ताचा आन्सर हे दोन्ही सेम आहे. सेम असल्यामुळे देअरफॉर एफ ऑफ एक्स इज इवन फंक्शन. जर का साइन चेंज झाली तर त्याला आपण ऑड फंक्शन म्हणतो आणि साइन सेम असेल तर त्याला आपण इवन फंक्शन म्हणतो. मग जर फंक्शन इवन आहे तर bn डायरेक्टली किती येणार आहे, 0. bn डायरेक्टली किती आला, 0. सो आपल्याला bn काढायचे कष्टच करायचे नाही. bn 0 आहे. आपल्याला काय काढायचंय, फक्त a नॉट आणि an दोन गोष्टी फाइंड करायच्या. चला तर स्टार्ट करूया. सगळ्यात पहिले a नॉट फाइंड करायला. a नॉट चा फॉर्म्युला काय आहे, 2 बाय पाय 0 टू पाय एफ ऑफ एक्स dx. 2 बाय पाय 0 टू पाय एफ ऑफ एक्स आहे आपला एक्स स्क्वेअर dx. 2 बाय पाय तसाच एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन असतं एक्स क्यूब बाय 3 0 टू पाय. परत 2 बाय पाय तसाच अप्पर लिमिट येणार आहे पाय क्यूब. अप्पर लिमिट काय येणार, पाय क्यूब. लोअर लिमिट किती येणार, 0. मग लोअर लिमिट 0 ते लिहायचं कशाला, सोडून द्या. खाली उरलाय बाय 3. खालचा 3 तसाच. इथला एक पाय कॅन्सल झाला. इथे किती पाय टोटल, 3. 3 मधला एक पाय कॅन्सल झाल्यावर किती पाय उरतील, 2 पाय उरतील. किती पाय उरतील, पाय स्क्वेअर. आणि हा 2 बाय 3 तसाच. सो हे आलं आपलं ए नॉटचा आन्सर. ए नॉट काढणं अवघड काम नाही. ए नॉट काढायला किती स्टेप्स लागले आपल्या, फॉर्म्युला, सबस्टिट्यूशन, इंटिग्रेशन, लिमिट्स, आन्सर. 5 सिंपल स्टेप मध्ये ए नॉट काढणं. ए नॉट काढणं जड नाही. आपल्याला प्रॅक्टिस कसली करायची, an आणि bn काढली. पण त्यात bn 0 आहे या क्वेश्चन साठी. सो आपण फक्त काढणार आहोत an, ज्याचा फॉर्म्युला आहे 2 बाय पाय 0 टू पाय एफ ऑफ एक्स कॉस nx dx. सबस्टिट्यूट करतोय 2 बाय पाय 0 टू पाय एफ ऑफ एक्स आहे एक्स स्क्वेअर कॉस nx dx. सो कुठला रूल लागू पडतो इथे, यू व्ही रूल. पहिला तसाच, दुसऱ्याचं इंटिग्रेशन कॉसचं इंटिग्रेशन साइन nx अपॉन n मायनस पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x साइन nx इंटिग्रेशन मायनस कॉस nx अपॉन आधीचा n आणि आत्ताचा n. तुम्हाला तुमचे डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन फ्लुएंटली पाठ पाहिजे. क्विकली तुम्हाला सुचलं पाहिजे की कॉसचं इंटिग्रेशन साइन असतं, साइनचं इंटिग्रेशन मायनस कॉस असतं. प्लस पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह एक्सचा डेरिव्हेटिव्ह 2 मायनस कॉसचा डेरिव्हेटिव्ह कॉसचं इंटिग्रेशन साइन nx अपॉन आधीचे 2n आणि आत्ताचा 1. आणि जेव्हा पण इथे कॉन्स्टंट टर्म आली, इंटिग्रेशन संपलं. लिमिट्स 0 टू पाय. सो कुठे कुठे पाय पुट केल्यानंतर आन्सर कॅन्सल होणार आहे, तर जिथे जिथे साइन असेल, कारण इथे होणार साइन n पाय. साइन n पाय किती असतो, 0. साइन n पाय किती असतो, 0. सो पायची टर्म मी पुट करताना अप्पर लिमिट मध्ये पाय पुट करताना ही टर्म होणार 0. कोणामुळे, साइन मुळे.
ही टर्म येणार मायनस मायनस प्लस हा 2 तसाच एक्स ला लिहितोय मी पाय कॉस एन एक्स ला लिहितोय मी पाय अपॉन एन इंटू एन एन स्क्वेअर आणि साइन मध्ये पाय पुट केल्यावर आन्सर येणार आहे 0. मग ते मायनस करा प्लस करा फरक पडत नाही कारण एनिवेज आन्सर काय आहे 0 आहे. मायनस 0 पुट करतोय. अरे साइन मध्ये 0 पुट केल्यावर आन्सर काय येणार आहे 0. कशाला पुट करताय इथे लक्ष द्या. 2 इंटू 0 मी 0 पुट करतो. 2 इंटू 0 0 0 इंटू एव्हरीथिंग 0. कॉस ची टर्म पण 0 झाली. कॉस मुळे नाही बाहेर उभा असलेल्या एक्स मुळे आणि साइन ची टर्म कोणामुळे 0 होणार साइन मुळे 0 होणार. सो दिस इज माय अप्पर मायनस लोअर. माझा आन्सर आलाय 2 बाय पाय आतमध्ये आहे 2 पाय कॉस एन पाय ला काय लिहिणार आपण मायनस 1 रेस टू एन अपॉन एन स्क्वेअर. कॉस एन पाय ची व्हॅल्यू काय असते मायनस 1 रेस टू एन. इथला एक पाय आणि एक पाय कॅन्सल झाला 2 2 जा 4 मायनस 1 रेस टू एन अपॉन एन स्क्वेअर. दिस इज फायनल आन्सर ऑफ ए एन आणि बी एन किती आहे आपला 0. सो आलेल्या सगळ्या व्हॅल्यूज मी या क्वेश्चन मध्ये पुट करतो इथे. f of x is equal to a naught 2 pi square by 3 by 2 plus an ची व्हॅल्यू आलेली आहे 4 minus 1 raised to n upon n square cos nx plus 0 sin nx. bn ची व्हॅल्यू किती आहे 0. सो फायनल आन्सर आपलं काय येईल हा 2 आणि हा 2 कॅन्सल झाला pi square by 3 summation 4 minus 1 raised to n by n square cos nx. So this is my final answer for function f of x is equal to x square range minus pi to pi. हे आपलं फायनल आन्सर आलेलं आहे. सो अशा प्रकारे तुम्हाला फॉलो करायचा आहे हा फ्लो चार्ट. फंक्शन ओळखा साइन आहे का कॉस आहे सॉरी इवन आहे का ऑड आहे त्यानुसार काय 0 होते ते चेक करा उरलेल्या गोष्टी फाइंड करून सबस्टिट्यूट करा. अजून एक क्वेश्चन बघूया आपण. फाइंड फुरियर सिरीज टू रिप्रेझेंट फंक्शन दिलेलं आहे रेंज दिलेली आहे. रेंज आहे मायनस पाय टू पाय. याचा अर्थ आपल्याला यूज करायचा आहे टाइप नंबर 3. पहिले फंक्शन लिहून घेऊया. फॉर्म्युला आपला a नॉट बाय 2 an cos nx प्लस bn sin nx. फंक्शन आहे f of x is equal to pi square minus x square. जिथे जिथे x तिथे तिथे पुट करणार आहे मी मायनस x. x ला पुट केले मायनस x पाय स्क्वेअर राहिला मायनस मायनस राहिला मायनस x चा स्क्वेअर प्लस असतो. सो जर क्वेश्चन बघाल आणि आत्ताची टर्म बघाल तर दोन्ही टर्म्स सेम आहेत. याचा अर्थ f of x इज इवन आणि इवन असेल तर bn किती असतो 0. सो आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे फक्त a नॉट आणि an. सो a नॉट फाइंड करायला स्टार्ट करतोय. a नॉट इज इक्वल टू 2 बाय पाय 0 टू पाय f of x dx 2 बाय पाय 0 टू पाय f of x आहे आपला पाय स्क्वेअर मायनस x स्क्वेअर dx. चलो 2 बाय पाय. व्हॉट इज इंटिग्रेशन ऑफ कॉन्स्टंट. कॉन्स्टंटचं इंटिग्रेशन असतं कॉन्स्टंट इंटू x मायनस x स्क्वेअरचं इंटिग्रेशन x क्यूब बाय 3. अप्पर लिमिट लोअर लिमिट 2 बाय पाय. आता पहिले मी अप्पर लिमिट पुट करतोय पाय. इथे जर मी पाय पुट केलं तर इथे ऑलरेडी पाय स्क्वेअर म्हणजे 2 पाय आहेत आणि इथे एक पाय 3 पाय येतील पाय क्यूब मायनस इथे पाय पुट केला तर पाय क्यूब बाय 3 आणि लोअर लिमिट 0 असल्यामुळे लोअर लिमिट काय होणार आहे 0. सो हे आन्सर येईल 2 बाय पाय हा होईल
3 pi cube minus pi cube is 2 pi cube by 3. सो काय कॅन्सल झालं? पाय पाय कॅन्सल झाला, 2 2 जा 4 झाला, त्यामुळे ए नॉटचं आन्सर आलंय आपलं 4 पाय स्क्वेअर बाय 3. हे आपलं ए नॉटचं आन्सर झालेलं आहे. आता आपल्याला फाइंड करायचं आहे ए एन. an is equal to 2 by pi 0 to pi f of x cos nx dx, that is 2 by pi 0 to pi f of x आहे आपला pi square minus x square cos nx dx. चलो यू स्टार्ट करतोय. 2 by pi पहिला तसाच, दुसऱ्याचं इंटिग्रेशन, कॉसचं इंटिग्रेशन साइन मायनस पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह असतो 0, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह असतो 2x. दुसऱ्याचं इंटिग्रेशन, साइनचं इंटिग्रेशन मायनस कॉस nx अपॉन n स्क्वेअर. n स्क्वेअर कसा काय झाला तो? आधीचा n आणि आत्ताचा n प्लस परत पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह 0 तर गेला, मायनस 2x चा डेरिव्हेटिव्ह मायनस 2, हा आतला मायनस तसाच, कॉसचं इंटिग्रेशन साइन nx अपॉन आधीचे 2n आणि आत्ताचा 1n, आणि कॉन्स्टंट टर्म आल्यामुळे इंटिग्रेशन इथे संपलं. 0 टू पाय आपले लिमिट्स. सो अप्पर लिमिट पुट करतोय पहिले, मी पुट करणार आहे पाय, पण साइन एन पाय किती असतो? 0. ही टर्म आली, मायनस मायनस प्लस, हा उरला मायनस, हा 2, एक्सच्या जागेवर मी अप्पर लिमिट लिहिलं पाय cos n pi अपॉन n इंटू n इज n स्क्वेअर. साइन मध्ये पाय गेल्यामुळे साइन एन पाय 0 झाला, अप्पर लिमिट संपलं, मायनस लोअर लिमिट, साइन मध्ये 0 गेल्यामुळे साइन 0 झाला, 2 इंटू 0 इज 0 and 0 into everything is 0. कॉस 0 झाला, कॉस मुळे नाही, बाहेर उभा असलेल्या एक्स मुळे, आणि साइन झाला 0 साइन मुळे, बिकॉज साइन 0 इज 0. सो सगळं कॅन्सल झालंय, उरलं काय? 2 बाय पाय मायनस 2 पाय, कॉस एन पाय ची व्हॅल्यू असते मायनस 1 रेज टू एन अपॉन एन स्क्वेअर. पाय पाय कॅन्सल, minus 2 into 2 is minus 4, minus 1 raised to n upon n square. हा आला आपल्या n ची व्हॅल्यू. हा मायनस आणि हा मायनस कधीच प्लस करायचा नाही, हा ब्रॅकेटच्या आतमध्ये त्याला हात लावायचा नाही. सो ए नॉट आणि एन मिळालेले आहेत आपल्याला. आपण फाइंड करूया फायनल आन्सर. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू ए नॉट बाय 4 पाय स्क्वेअर बाय 3 बाय 2 प्लस समेशन n इज इक्वल टू 1 टू इन्फिनिटी an. an किती आलेला आहे? मायनस 4 मायनस 1 रेज टू n बाय n स्क्वेअर कॉस nx प्लस 0 साइन nx. सो हा तर गेला, कॅन्सल झाला, उरलं कोण? 2 2 जा 4, सो पाय स्क्वेअर बाय 3, 2 उरला इथे, प्लस ही टर्म ऍज इट इज minus 4 minus 1 raised to n by n square cos nx. So this is the final answer for the function pi square minus x square in range minus pi to pi. So आपला bn 0 झाल्यामुळे आपल्याला एक खूप मोठा कष्ट जो UV रूल यूज करायचा होता bn मध्ये तो करावाच लागला नाहीये. So this part is very important. तुम्ही व्यवस्थित शोधा की फंक्शन इवन आहे का ऑड आहे. जर हे शोधताना तुमचं चुकलं तर जेवढे काय मार्क असतील 0 मिळणार आहेत तुम्हाला. मार्क्स एकही मिळणार नाही जर का तुमचं इवन किंवा ऑड फंक्शन शोधताना चुकलं तर. सो काय फंक्शन कसं ओळखायचं हे व्यवस्थित समजून घ्या. ओके, सो अशा प्रकारे सॉल्व्ह करायचंय तुम्हाला टाइप नंबर 3. थँक्यू.